किंवा जो आनंदी तो निरोगी, तर एकच वाक्य आहे. आपण जर उलट सुलट विचार केला खूप मोठं वाक्य आहे. तर आपण आपल्या मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, हा जेव्हा प्रश्न इथे पडतो किंवा जेव्हा अशा प्रकारचे लेक्चर्स जेव्हा इथे ठेवले जातात आणि तुमच्यासारखे पालक वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, ते ऐकून खरोखर खूप खरं वाटतं. मॅडम तुमचे खरोखर धन्यवाद की अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही राबवताय. आणि ओळख करून देते. डॉक्टर दत्ता गायकवाड हे फिटनेस थेरपिस्ट आणि आरोग्य प्रेरक वक्ता आहेत. काळी मिळणारं किंवा अवेलेबल असणारं अन्नधान्य किंवा डाळी म्हणू, फळभाज्या म्हणू, जे काही असेल आणि आत्ता असलेल्या गोष्टी यांच्या गुणवत्तेमध्ये काही दर्जामध्ये फरक पडला आहे का? अतिशय चांगला प्रश्न आहे, पण हा असा गोंधळाचा प्रश्न आहे की याच्यात मीही काय करू शकतो. कारण बाजारात जे पदार्थ येतात, चांगला चांगला माल आहे तो दुसरीकडे जातो. आपण म्हणतो ना, हापूस आंबा चांगला आला की पहिला अमेरिकेला जातो, आम्हाला ते काहीतरी बदलच खायला मिळतं. खरी गोष्ट आहे की नाही, याच्यात काय करता येत नाही, पण इतकं मात्र नक्की आपण करू शकतो. लहान मुलांचं वजन म्हणजे त्यांच्या वयानुसार जास्त मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? कमी करण्यासाठी. वजन कशामुळे वाढतं? दोन गोष्टीमुळे वाढतं. आपण चालू करू. दीर्घ श्वास घ्यायचा. चल चालू करा. आवाज मोठा हवाय.